नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे एक प्रेरणादायी व्हिडिओ ज्याचं नाव आहे खरं समाधान। तर मित्रांनो, दोन मुलं एका विठ्ठल नावाच्या व्यक्तीला होती। हा विठ्ठल नावाचा व्यक्ती वयोवृद्ध झालेला होता। त्याच्या वडिलोपार्जित संपत्ती भरपूर होती। तर तो त्याचं जेव्हा मरण आलं तेव्हा मरणाच्या पूर्वी त्या वयोवृद्धाने त्या विठ्ठलने दोन्ही मुलाला, शुभमला आणि विक्रमला आपल्या घराची जेवढे काही वाटणी आहे ती वाटणी करून दिली। समान संपत्ती दोघांनाही दिली। विक्रम आणि शुभम हे दोघं सख्खे भाऊ, परंतु आपल्या एकमेकाचे फार जीवलग होते। आणि विक्रम हा मोठा होता, शुभम हा छोटा होता। तर झालं असं की विठ्ठल मरण पावल्याच्या नंतर दोघांची संपत्ती समान केली। समान केल्याच्या नंतर ते दोघे आपल्या संपत्तीचा काही चांगल्या प्रकारचा वापर करण्यासाठी अग्रेसित झाली। तर तेव्हा विक्रमने बऱ्याच वेळी आपल्या पत्नीला, आपल्या लेकरांसाठी काही करण्याचं ठरवलं। मुलांना त्याने कॉन्व्हेंटमध्ये टाकलं चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी। आणि शुभम हा लहान होता, त्यालाही पत्नी होती आणि त्यालाही 2 लेकरं होती, परंतु त्याने आपले मुलं ही साध्या शाळेमध्ये पाठवली। आणि जसा विक्रम आपल्या जेवढी काही संपत्ती आलेली होती त्या संपत्तीचा एक भाग दररोज खाण्यापिण्यामध्ये घालायचा, मौज मस्ती करण्यासाठी घालायचा। मग त्याच्याजवळी जेव्हा संपत्ती संपली तेव्हा तो कर्जबाजारी झाला। त्याच्यावर कर्ज वाढलं म्हणून तो शेतीवर, जेवढी काही थोडीशी शेती आहे त्या शेतीवर त्याने कर्ज काढलं। कर्ज काढून तो चांगल्या प्रकारे आपली जी काही गरज आहे ती गरज भागू लागला। सुरुवातीला त्याने आपलं कर्ज काढून थोडीशी जमीन विकून त्याने मोठं घर बांधलं आणि त्या घराचे हप्ते, कर्जाचे हप्ते दर महिन्याला यायचे। त्यानंतर एक गाडी घेतली ऐशो आरामसाठी। त्याची पत्नी जी होती ती सुद्धा चांगल्या भारी भारी साड्या, त्याचबरोबर लेकरांना कपडे, चांगले कपडे, अशा पद्धतीचं त्यांचं जीवनमान होतं। त्यांच्यावर कर्जाचं डोंगर वाढतच गेलं, कर्जाचं ओझं वाढत गेलं। शुभम हा आपल्या नाकासमोर बघून चालणारा व्यक्ती होता। तो आपल्या पत्नीला त्याने संस्कार दिलेले होते, शिकवण दिली होती की आपली संपत्ती वडिलोपार्जित आहे, परंतु आपल्याला संपत्ती जेवढी मिळाली त्या संपत्तीचं आपल्याला सोनं करायचं आहे, ती संपत्ती आपल्याला वाढवायची आहे। म्हणून त्याने कर्ज काढलं नाही, तर त्यानं उलट कर्ज काढलं नाही तर तो चांगल्या प्रकारची शेती करून त्याला चांगली मजुरी मिळू लागली, चांगला पैसा येऊ लागला, शेतीमालाला भाव मिळू लागला। आणि शेती करता करता देखील ते मजुरीसुद्धा करत असायचे। आणि आपल्या मुलांना साध्या शाळेमध्ये पाठवलं, परंतु दररोजच्या दररोज 2-2 तास ते आपल्या मुलांसोबत अभ्यास करत बसायचे। मुलांचा दररोजच्या दररोज उजळणीचा पाढा घ्यायचे। या दोघांच्या पद्धतीमध्ये, दोघांच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये वेगळा बदल होता। तर एवढ्या वरचेवर विक्रम हा कर्जबाजारी होत चाललेला होता आणि शुभम हा वरचेवर श्रीमंत होत चाललेला होता। तर या दोघांमध्ये श्रीमंत हा शुभम झाला आणि त्यांची मुलंसुद्धा मोठी झाली, चांगली संस्कारी बनली। उलट विक्रमची मुले संस्कारी नाही तर बेसंस्कारी बनली, कारण का त्यांना अगोदरपासून कष्ट करायची सवय नसल्यामुळे कुठेही बारमध्ये जाऊन बसणं, कुठेही पत्ते वगैरे खेळणं, अशा प्रकारचे त्यांचे वागणं चालू झालं। आणि शुभमचे या उलट चांगल्या प्रकारचे संस्कार, आई वडिलांसोबत कष्ट करायची, कष्ट उपसण्याची त्यांची सवय झालेली होती। ते कुठेही जायचे आणि चांगल्या प्रकारचा कष्ट करायचे आणि चांगलं घाम गाळून काम करायचे। ते 12वी झाल्याच्या नंतर नीटच्या इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी चांगल्या जिल्ह्यामध्ये गेले। तर या दोघांचं आपल्याला या ठिकाणी यासाठी आपण या दोघांची तुलना केली की एकाने कर्ज काढलेलं होतं आणि दुसऱ्याने कर्ज न काढता काटकसर करून पैसा जमा केलेला होता। म्हणून मित्रांनो, सांगायचं हे आहे की खरं समाधान कशामध्ये आहे? खरं समाधान हे जमीन विकून घर बांधण्यामध्ये खरं समाधान नाही। जमीन विकून घर बांधण्यामध्ये समाधान नसून तर ते आपल्याला जमीन न विकता आपली संपत्ती आपल्या स्वतःच्या काटकसरीने कशी आपली संपत्ती वाढवता येईल याकडे जर लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल, आपली श्रीमंती वाढू शकते। म्हणून जमीन विकून घर बांधायचं असेल बांधू नका। कर्ज काढून 4 चाकी घ्यायची असेल तर घेऊच नका। म्हणून प्रथम परिश्रम करा आणि कर्ज जर काढलं असेल तर ते कर्ज कशासाठी काढले, कोणत्या कामासाठी काढले याचा विचार करून त्या कर्जाला फेडण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील याचं नियोजन करून आपण ते कर्ज काढलं आणि त्याचं वारंवार जर फेड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारची ही कमाई आपली चांगली राहू शकते। आपल्या कमाईवर कोणत्याही कर्जाचा रोखाजोखा राहू शकत नाही। म्हणून आपण
एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काय करायला पाहिजे की आपण अगोदर स्वतःची कमाई केली पाहिजे, त्याच्यापूर्वी परिश्रम केलं पाहिजे. परिश्रम केल्याशिवाय आपल्याला आपली कमाई करता येत नाही आणि आपली कमाई केली की मग आपल्याला ती कमाई स्वतःच्या खर्चाने कर्ज न काढता मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती संपत्ती आपल्याला कामाला पडते. म्हणून खरं समाधान यात आहे आणि दुसरं समाधान कशामध्ये नाही. आपल्याला मेहनत करणे आणि त्या मेहनतीचा मोबदला कर्ज वगैरे न करता आपण चांगल्या पद्धतीनं त्याचा खर्च जर केलो तर त्या कमाईवर आपल्याला चांगलं समाधान मिळू शकते. म्हणून मित्रांनो, हेच खरं समाधान आहे.